यशस्वी लहान असताना त्यांच्यात झालेली मैत्री, नंतर पॉक्सो अंतर्गत त्याच्यावर दाखल केलेला गुन्हा, तो जामिनावर परत बाहेर आल्यावर त्यांच्यात आधीसारखी न राहिलेली ती मैत्री, त्यानंतर प्रेमात धोका मिळाल्याची भावना, सुडाने पेटलेला दाऊद, बोलण्यातून मार्ग काढूया या हेतूने प्रामाणिकपणे भेटायला गेलेली यशस्वी, मित्राने दिलेला सल्ला तिने ऐकला असता तर यशस्वी आज जिवंत असती. उरण हत्याकांडाचे कारण समोर आले असून यशस्वी लग्नाला नकार देत असल्याने दाऊद शेखनेच तिला संपवल्याचे पोलीस तपासात उघड झाले. 2 दिवसांपूर्वी दाऊदला कर्नाटकातून बेड्या ठोकण्यात आल्या. पोलीस तपासात दाऊदने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीला बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टात काय झाले, आरोपीने आपल्या कबुलीबाबत काय म्हटले, नेमके हे प्रकरण काय, तपासातून दररोज नवनवीन माहिती समोर येत असून या हत्याकांडात लव्ह ट्रायंगल आहे की नाही हे सांगणारा शिवसत्ता टाइम्सचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी धनश्री, आपण पाहत आहात शिवसत्ता टाइम्स न्यूज. महाराष्ट्रासह देशाला हादरवणारी घटना म्हणजे उरण येथील यशस्वी शिंदे हत्याकांड. दाऊद शेखने धारदार शस्त्राने वार करून यशस्वी शिंदेची हत्या केली. दाऊद शेख हा एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने यशस्वीचा मृतदेह ठेचला, तसेच प्रायव्हेट पार्टही कापले. या प्रकरणात दाऊद शेखला अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांनी दिली आहे. अशातच आता एक नवीन माहिती समोर आली आहे. गुन्हे शाखेचे उपायुक्त अमित काळे यांनी पत्रकार परिषद घेत या गुन्ह्याची उकल कशी झाली याची माहिती दिली. मृत यशस्वी आरोपीला भेटण्यास वारंवार नकार देत होते. माझ्यासह बंगळुरूला चल असा तगादा आरोपी दाऊद शेखने यशस्वीच्या मागे लावला होता. मात्र यशस्वी बोलत नसल्यामुळे तिचे काही अश्लील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी आरोपीने दिली असल्याचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी सांगितले. मृत यशस्वी आणि आरोपी दाऊद हे एकाच शाळेत शिकत होते. दाऊदने मधूनच शाळा सोडली होती. त्यानंतरही दाऊद यशस्वीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करायचा. आरोपी दाऊदकडे यशस्वीचे काही फोटो होते जे तो फेसबुकवर अपलोड करण्याची धमकी देत असे. खून होण्याचा 1 दिवस आधी म्हणजे 24 जुलै रोजी यशस्वी आणि दाऊद एकमेकांना भेटले होते. यशस्वीने आपल्यासह बंगळुरूला यावे यासाठी आरोपीने तगादा लावला होता. तसेच फेसबुकवर तिचे काही फोटोही अपलोड केले होते. मात्र 24 जुलैला यशस्वीने त्याची भेट घेतल्यानंतर त्याने फोटो डिलीट केले. दुसऱ्या दिवशी यशस्वी नेहमीप्रमाणे सकाळी कामावर जात असताना आरोपी दाऊद शेखने तिला पुन्हा गाठले आणि बंगळुरूला येण्याबाबत गळ घातली. यशस्वीने यासाठी ठामपणे नकार दिल्यानंतर दाऊद शेखने आपल्यासह आणलेल्या धारदार शस्त्राने तिची हत्या केली आणि तिथून पळ काढला. या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत, पण सध्या तरी तपासात असे काही समोर आलेले नाही. दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते असे सध्या तरी कळते. दाऊदनेच यशस्वी शिंदे जेव्हा 25 जुलैच्या दिवशी भेटायला बोलवले तेव्हा तो चाकू बरोबर घेऊन आलाच होता. 25 जुलैला यशस्वी दाऊदला भेटली. त्याने आधीच कट रचला होता. त्यात चाकूने वार करून त्याने यशस्वीला ठार केले. सध्या तरी त्याने चाकू हेच हत्यार आणले होते असे समजले आहे. माझ्याशी लग्न कर आणि बंगळुरूला चल असा तगादा दाऊद शेखने लावला होता. मात्र यशस्वी शिंदेने यासाठी त्याला नकार दिला, ज्यानंतर दोघांमध्ये भांडण झाले. आधीच बरोबर आणलेल्या चाकूने दाऊदने यशस्वीवर वार केले. त्याने फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन यशस्वीला भेटायला बोलवले होते. चाकू त्याने फेकला आहे, तो आम्ही शोधत आहोत. हत्या केल्यानंतर दाऊद त्यांच्या नातेवाईकांकडे गेला. त्याचे शेवटचं लोकेशन आम्हाला जिथे आढळून आले तिथूनच आम्ही त्याला अटक केली. यशस्वीची हत्या केल्यानंतर दाऊदने त्याचा मोबाईल बंद केला होता. दाऊदने यशस्वीला ज्या फोटोंची धमकी दिली होती ते फोटो नेमके कुठले हे अद्याप समजलेले नाही, कारण दाऊद शेखने ते फोटो पोस्ट करून डिलीट केले आहे. ते रिटाईव्ह करण्याचे कामही आम्ही करत आहोत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दाऊद आणि मोहसिन यांची चांगली मैत्री होती.
त्याच्या मोबाईलवरून दाऊद शेख यशस्वीशी संपर्क साधायचा. या दोघांचे भांडण झाले किंवा त्यांनी एकमेकांना ब्लॉक केले तर दाऊद शेख मोहसिनच्या फोनवरून यशस्वीशी संपर्क करायचा. मात्र प्रेमाचा त्रिकोण किंवा तसा काही अँगल समोर आलेला नाही. 2019 मध्ये जेव्हा दाऊदला पॉस्को अंतर्गत अटक झाली त्यानंतर काही कालावधीनंतरच तो जामिनावर सुटला. त्यानंतर त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. त्यानंतर अनेक दिवस तो यशस्वीच्या संपर्कात नव्हता. मात्र त्यानंतरच काही महिन्यांनी मित्राच्या माध्यमातून तो 2020च्या नंतर पुन्हा यशस्वीच्या संपर्कात आला होता. दाऊदच्या नावाचा टॅटू यशस्वी शिंदेच्या अंगावर होता. ही बाब पोलीस रेकॉर्डवर आहे. लव्ह ट्रँगल बाबत आता सध्या काही सांगता येणार नाही. यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच दाऊदच्या समोर यशस्वीच्या अंगावर हा टॅटू गोंदवण्यात आला होता अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे यशस्वीने स्वखुशीने टॅटू गोंदवला होता की दाऊदने जबरदस्तीने हा टॅटू गोंदवायला भाग पाडले होते. शिवाय दुसरा टॅटू नेमका कोणाचा याचा तपास केला जात आहे. हा टॅटू कुठे काढला, कोणी काढला याबाबत पोलीस सखोल तपास करणार आहेत. त्यावरून आता टॅटू आर्टिस्ट पोलिसांच्या रडारवर आहे. दरम्यान यशस्वीच्या मित्राने तिला दाऊदला भेटायला जाऊ नको असा सल्ला दिला होता. दाऊद हा मानसिक धक्क्यात आहे त्यामुळे त्याला भेटणे योग्य नाही असे त्याने यशस्वीला सांगितले होते. पण भेटीतून काही मार्ग निघेल असे यशस्वीला वाटले होते. त्यामुळे ती दाऊदला भेटायला गेलीच. यशस्वीची हत्या केल्यानंतर दाऊद घटनास्थळावरून पसार झाला होता. यशस्वीचा मोबाईल फोन गायब आहे. घटनास्थळी तिचा फोन आढळून आलेला नाही. पुरावे नष्ट करण्यासाठी दाऊदने तो लपवला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलीस याचा फोनचा शोध घेत आहेत. यशस्वीचा फोन आढळल्यास त्यातून अनेक बाबींचा उलगडा होऊ शकतो. कदाचित याच फोनमधील चॅटिंग किंवा अन्य संभाषण या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा ठरू शकते. दाऊदनेच आपला गुन्हा तर कबूल केलाय पण यशस्वीला का मारले? या सर्वात त्याला मदत करणारा कोणी होता का? आता समोर न आलेले अजूनही काही रहस्य या केस मध्ये नेमके आहे का? या दिशेने पोलीस आता दाऊद शेखची चौकशी करणार आहे. त्यामुळे दाऊदच्या चौकशीतून पोलिसांच्या हाती आणखी काय काय लागते हे पाहणं आता तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. या घटनेचे ताजे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत असेच देत राहू. तुम्हाला या प्रकरणाबाबत काय वाटते हे आम्हाला खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्कीच सांगा आणि पाहत रहा शिवसत्ता टाइम्स न्यूज. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.